हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मागे मी दुबईला गेली होती, दुबईच्या ट्रिपला. तर तिकडनं आल्यानंतर मी जे व्हिडिओज पोस्ट केले त्याच्यामध्ये कोणीतरी एक कमेंट केली होती की तुम्ही दुबईच्या ट्रिपसाठी जे कपडे घेतले ते कुठून घेतले आणि काय रेटला घेतले, तर त्याचा एक व्हिडिओ बनवा. तर ते जे मी आउटफिट घातले होते पूर्ण दुबई ट्रिपमध्ये, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर दुबई ट्रिपमधील फर्स्ट माझा आउटफिट हे असं आहे ब्लॅकमध्ये, ज्यामध्ये एका साईडला असं बेल्ट आहे, सिंगल बेल्ट, आणि ज्याच्यावर अशी फ्लावर डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. आणि दुसऱ्या साईडला असा ब्रॉड बेल्ट आहे. आणि तिथे नंतर खाली कमरेला पण इथे असा बेल्ट आहे, इथे बघा असं. म्हणजे आपण आपल्या कमरेच्या साईज नुसार त्याला ऍडजस्ट करू शकतो. आणि हा जो मटेरियल आहे तर आपलं सिंथेटिक मटेरियलच आहे हे. आणि ह्याच्यावर आहे ना प्लेट्स आहेत, अशा प्लेट्सची डिझाईन आहे, तुम्हाला लांबून पण दिसत असेल बघा. आणि हा ड्रेस जो आहे हा नी लेंथ पर्यंत आहे. तुम्हाला असे मॉलमध्ये ड्रेस मिळतील बघायला, नी लेंथ पर्यंत आहे. तर मी हा स्पाइन सिटी मॉलमध्ये घेतला होता 1,500 रुपयांना. हे बघा, छान, त्याचं मटेरियल छान आहे, फ्लेअर पण खूप मस्त आहे. आणि त्याला आतमधून अस्तर पण आहे डबल लेअरचं, असं व्हाईट कलरचं. त्याच्यामुळे छान कम्फर्टेबल बसला मला ड्रेस. मी त्याचे हे जे ड्रेस दाखवते त्याचे मी फोटोज पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पोस्ट करेल. मागून बघा असं दिसतं आणि एकदम कम्फर्टेबल होतं घालायला, खूप छान वाटलं मला. हा सेकंड आउटफिट आहे, म्हणजे हा सेकंड ड्रेस आहे जो मी घातला होता दुबईच्या ट्रिपमध्ये. तर ह्याला असे सिंगल बेल्ट्स मध्ये आहे आणि इथे मागे ना ऍडजस्ट करण्यासाठी असं हुक पण आहे, म्हणजे तुम्हाला जर कमी जास्त लेंथ करायची असेल तर ते पण करता येतं. आणि इथे असं स्ट्रेचेबल आहे, हे बघा, म्हणजे इथे असं चेस्ट मध्ये टाईट नाही होणार, स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे बरोबर फिटिंगला बसून जातो. मागून अशी चेन येते ह्याला, पण चेनची गरज नाही पडत जनरली. आणि हा पण नी लेंथ पर्यंतच आहे, हे बघा. आणि मटेरियल खूप सॉफ्ट आहे, रेऑन मटेरियल आहे. रेड कलरचा ड्रेस आहे आणि त्याच्यावर अशी गोल्डन कलरची त्याच्यावर डिझाईन आहे. आणि ऍक्च्युली मी आता हे वॉश पण केलेत, तर एकदम छान बसला होता, मी घातला पण होता. ह्याचा पण मी फोटो पोस्ट करेल. मी हा बुर्ज खलिफाला गेली होती तेव्हा मी घातला होता. तर थर्ड आहे माझा हा व्हाईट आउटफिट. ऍक्च्युली हा एकदम असं फिटिंग मध्ये ड्रेस आहे. हा माझ्या एका फ्रेंड रुची म्हणून होती, तिच्याकडे एक्झिबिशन होतं, तिच्याकडे मी घेतला होता. हा छान आहे. हा पण मला असं वाटतं मी 1,000-1,500च्याच रेंजमध्ये घेतला होता. तर इथे पूर्ण व्हाईट आहे वरती आणि तो पण चांगल्या ब्रँडचा आहे. आणि हा ब्रँडचे तुम्हाला ड्रेस तुम्ही जर एल्प्रो मॉलला गेला तर तुम्हाला तिथे पण मिळतील. हे ड्रेस बेरीचा आहे आणि एल साईज मध्ये घेतलेला आहे मी ड्रेस बेरीचा. तर तुम्हाला तिथे पण ऑफर मध्ये 1,500-2,000 हजारापर्यंत बसेल. वरती व्हाईट आहे आणि खाली त्याला अशी ना फ्लावर डिझाईन आहे. सध्या फ्लावर डिझाईनचे खूप लेटेस्ट ट्रेंड मध्ये आहेत असे ड्रेस वगैरे. आणि बॅक साईडला त्याला इथे हे बघा, बॅक साईडला ऍक्च्युली ओपन आहे इथे, तर तुम्ही बॅकलेस ब्रा ह्याच्यामध्ये घालू शकता. आणि खाली जो आहे ना स्कर्ट टाईप, तर तिथे असं स्लीट आहे. म्हणजे 1,500-2,000 हजारामध्ये छान असे ड्रेस मिळतात तुम्हाला. किंवा पुण्यामध्ये तुम्ही कॅम्प एरियामध्ये जर गेलात ना तर तिथे पण तुम्हाला मिळतील. दुबईला जाताना मी हा घातला होता ड्रेस, हे बघा. तर हा मी अमेझॉन वरनं घेतलेला आहे. म्हणजे हा ऍक्च्युली फिटिंग मध्ये नसतो, हा लूज मध्येच असं शर्ट काइंड ऑफ, पण नी लेंथ पर्यंत असतं. आणि त्याचे स्लीव्ज बघा इथपर्यंतच आहेत. ह्याचा पण मी फोटो पोस्ट करेल. तर दुबईला जाताना मी एअरपोर्ट किंवा पुणे ते मुंबई जाताना मी हा घातला होता. आणि दुबईमध्ये पोहोचेपर्यंत म्हणजे डे 1ला मी हा घातला होता. फ्रंटला आणि बॅकला छान आहे, मटेरियल याचं खूप सॉफ्ट आहे. आणि हा पण मी वॉश केला, हे सर्व कपडे मी वॉश केलेत. क्वालिटी त्याची खूप छान वाटली मला, एकदम कम्फर्टेबल, मऊ आणि एकदम स्ट्रेचेबल पण आहे ड्रेस. म्हणजे तुम्ही तुमच्या साईज नुसार घेऊ शकता. हा ऍक्च्युली एक्सेल साईज मध्ये घेतलेला आहे, पण म्हणजे तुम्ही एल साईजचा जरी घेतला तरी हे ड्रेस फिटिंग मध्ये नसतात, लूजच येतील.
तर हा तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट मध्ये नक्की कळवा. ह्याची लिंक मी खाली अमेझॉनची डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज किंवा कलर्स वगैरे ह्याच्यामध्ये घेऊ शकता. अजून एक ब्लॅक मध्ये मी घेतलेला आणि घातला पण होता. त्याच्यावर अशी छान इथे शोल्डरला अशी फ्लावर डिझाईन आहे, खूप कलरफुल, खूप मस्त वाटतं ऍक्च्युली. आणि हा पण पूर्ण स्ट्रेचेबल आहे, इथे पण असं स्ट्रेचेबल आहे कमरेमध्ये. आणि खाली त्याला फ्लेअरला अशी डिझाईन आहे एम्ब्रॉयडरीचे, खूप छान आहे. हा पण मी 1000-1500च्याच रेंज मध्ये घेतला होता. कूव्ज ब्रँडचा आहे बघा. तर हा तुम्हाला एल्प्रो मॉलला पण मिळून जाईल. हा मी ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीकडे एक्झिबिशन होतं तिच्याकडेच घेतला होता, पण तुम्हाला हा एल्प्रो मॉल मध्ये पण मिळून जाईल. हे बघा, खूप छान वाटतं ऍक्च्युली. आता हा व्हिडिओमध्ये दाखवताना एवढं हे नाही वाटणार तुम्हाला, पण घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल, एकदम स्ट्रेचेबल. आणि मी फोटो पण पोस्ट करेल. मी ऍक्च्युली दुबईमध्ये असं सिटी टूर किंवा असं फिरत होती ना, तर तेव्हा मी हा घातला होता. छान आहे, हा पण सुंदर आहे. दुबई फ्रेम बघायला जाताना मी हा घातला होता. हा ऍक्च्युली नी लेंथला थोडासा कमी आहे, नी लेंथला थोडासा वरती आहे. हा मी अमेझॉन वरनं परचेस केला होता. ह्याचे स्लीव्ज जे आहेत ते लॉंग स्लीव्ज आहेत आणि त्याला 2 ठिकाणी फ्रील आहे. इथे म्हणजे एकदम एंडला एक आहे आणि एक मिडलला एक आहे. तर छान वाटतात ऍक्च्युली. असे बलून स्लीव्सची सध्या फॅशन आहे. आणि फ्लावरची तर मी म्हटलं ना, फ्लावरचे सगळ्या ड्रेस आता सध्या लेटेस्ट ट्रेंड मध्ये फ्लावर डिझाईनचे ड्रेसेस आलेत. आहे बघा, नी लेंथला थोडासा कमी आहे. मी दुबई फ्रेमला जाताना घातला होता हा ड्रेस आणि कम्फर्टेबल आहे, एकदम छान. हा पण स्ट्रेचेबलच आहे, याचं मटेरियल आहे ते आतून रेऑन आहे आणि वरतून असं प्रिंटेड मध्ये आहे. हा मी अमेझॉन वरनं परचेस केला होता, मे बी 600-700च्या रेंज मध्ये. तर ह्याची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये पण खूप छान छान वेगवेगळे कलर्स अशा पॅटर्न मध्ये, सेमच नाहीये डिझाईन, पॅटर्न डिझाईन वेगळी आहे, कलर्स पण तुम्हाला वेगवेगळे अमेझॉन वर बघायला मिळतील. अजून एक ड्रेस आहे, ह्याला पण असं सिंगल नॉट मध्येच आहे. मी ग्लोबल विलेज बघायला गेली होती तेव्हा मी हा घातला होता. तो मगाचा जो मी लाल ड्रेस दाखवला सेम त्याच्यासारखंच आहे. इथे बघा स्ट्रेचेबल आहे. हे ना खूप बरं पडतं, स्ट्रेचेबल असेल ना तुम्हाला टाईट नाही होत ड्रेस. आणि ह्याची लेंथ पण नी लेंथ पर्यंत आहे, म्हणजे गुडघ्यांपर्यंत बसतो हा ड्रेस. आणि प्लेन सिंपल कॉटनचा ड्रेस आहे ऍक्च्युली हा. व्हाईट आणि ब्ल्यू लाईन्स आणि व्हाईट, एकदम एलिगंट, एकदम सिंपल आणि सोबर. हा ऍक्च्युली माझ्या बहिणीने माझ्यासाठी आणलेला, पण ह्याची प्राइस मला नाही माहित. मे बी तुम्हाला असे ड्रेसेस नायकावर किंवा मिंत्रावर पण मिळतील. हा एक अजून आहे बघा, ब्लॅक आणि येलो कॉम्बिनेशन मध्ये. ऍक्च्युली ब्लॅक आणि येलो कॉम्बिनेशन मध्ये आपण फार रेअरली ड्रेसेस बघतो. हा पण छान आहे बघा. हा रेऑन मटेरियल मध्येच आहे. ह्याला कॉलर आहे आणि स्लीव्ज आहेत असे इतके एल्बो पर्यंतचे स्लीव्ज. हा पण छान आहे. कमरेला ह्याच्या नाडी पण आहे एक बांधण्यासाठी, नॉट अशी तुम्ही बांधू शकता. ऍक्च्युली हा माझ्या सासूबाईंनी ट्रिपला गेल्या होत्या, त्यांनी आणलाय. ह्याची प्राइस पण मला नाही माहिती किती आहे. हा पण छान आहे बघा, रेऑन मटेरियल मध्ये आहे. तर इथे समोरून बटन आहेत असे 3 आणि खाली फ्लेअर पण खूप छान आहे. मी डेझर्ट सफारीला गेले होते तेव्हा मी हा घातला होता, तर छान आहे. फ्लेअर पण मस्त आहे ह्याचा. ह्याची प्राइस मला नाही माहित कारण त्यांनी आणला होता, मी तो घातला होता. छान आहे, मस्त वाटलं मला तो घालून. हे बघा, अशी नॉट पण येते, म्हणजे तुम्हाला जर लूज किंवा टाईट होत असेल तर तुम्ही कमरेला असं नॉट बांधून ऍडजस्ट करू शकता. नेक्स्ट अजून एक आहे. ऍक्च्युली त्याला अशी गळ्यातनं नॉट घालण्यासारखं आहे, आतून घालण्यासाठी पेटिकोट काइंड ऑफ आहे. त्याला असे नॉट्स आहेत, दाखवते तुम्हाला. अशा म्हणजे ते गळ्यात असं दोन्ही साईडने घालायचंय. आणि हे रेऑन मटेरियल मध्ये आहे. आणि हे पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना नी लेंथला पण थोडस मोठं आहे. खाली असं फ्रील आहे, खूप मस्त बघा. अबोली कलर मध्ये आहे, खूप मस्त छान असा. हा मी मॅक्स मधून घेतला होता, त्रिशा ब्रँडचा आहे. खूप छान असं. मी हा क्रूज वर गेली होती ना मी तेव्हा असं घातलं होता. म्हणजे असं हे नॉट मागच्या साईडला येतात आणि ह्याच्यावरती श्रग आहे, तुम्हाला दाखवते श्रग पण. हे घालायचं आतमधून, हा पेटिकोट काइंड ऑफ. आणि त्याच्यावरती
असं श्रग आहे, हे बघा असं श्रग असं घालायचं असं त्या ड्रेसवरती असं. छान वाटतो हा श्रग पण, बघा त्याला किती छान फ्लेअर्स आहेत असे, खूप मस्त आहे. आणि ह्याचा जो घेर आहे ना हा पण खूप मोठा आहे बघा, भरपूर मोठा आहे. तर मी हा क्रूजवर घातला होता. मी ह्याचा पण फोटो माझ्याकडे असेल, मी पोस्ट करेल तुम्हाला. आणि हा मी मॅक्स मधून घेतला होता, सेंट्रल मॉल मधून. तर आता सेंट्रल मॉल तर चिंचवडचा बंद झालाय, तर तिथून मॅक्स मधून मी घेतला होता. पण आता जो एल्प्रो मॉल आहे तिथे पण मॅक्स आहे. तुम्हाला असे ड्रेसेस मला असं वाटतं मी हा 1000च्या रेंज मध्ये घेतला होता, तर तुम्हाला असे मॅक्स मध्ये मिळतील. कारण आणि मी जो घातलेला आहे ना हा कॉटनचा आहे. हा मी दुबईला नव्हता नेला, हा मी कॉटनचा आहे. हा मी माझ्या प्रेग्नन्सी मध्ये घेतले होते घालण्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला ते म्हणजे व्यवस्थित एलिगंट पण दिसतील आणि यूज करायला पण कम्फर्टेबल राहील. आणि भरपूर त्याचा घेर मोठा आहे. तर हे पण 700-800च्याच रेंज मध्ये मी तिथे घेतलं होतं मॅक्स मध्ये. तर तुम्ही मॅक्स मधून एकदा नक्की बघा, तुम्हाला असे वेस्टर्न ड्रेसेस खूप छान आणि अफोर्डेबल रेट मध्ये नक्की मिळतील. नेक्स्ट अजून एक आहे, मी 3/4 पॅन्ट आणि एक टॉप घातला होता. तर हा मी मीना बाजारच्या ह्याच्यामध्ये घातला होता बघा. तर असा टॉप होता तो. तर इथे ऍक्च्युली असे ते डायरेक्टली घातल्यानंतर ते असं पूर्ण असंच येतो, त्याला बेल्ट्स आहेत पण तो असाच येतो आणि कम्फर्टेबल आहे, छान मऊ आहे, वजनाला एकदम हलका आहे तो. तर हा पण मी मॉलमध्येच घेतला होता, मे बी 500-600च्या रेंज मध्ये ऑफर मध्ये काहीतरी घेतला होता. हा पण छान आहे बघा. आणि ह्याच्या खाली मी 3/4 पॅन्ट जे असते ना ट्राउझर्स, तर त्या घातले होते, मी दाखवते तुम्हाला. तर ही त्याच्या खाली मी ट्राउझर घातली होती, ही पण छान आहे, स्ट्रेचेबल आहे, हे बघा. तर ही 1000 रुपीजच्या रेंज मध्ये मी घेतली होती. आणि त्याला खालून असं ना फोल्ड केलेले पण आहे. आणि ही एकदम स्ट्रेचेबल आहे, सोफिया ब्रँडची आहे बघा. छान वाटतं असं, म्हणजे टॉप आणि 3/4 पॅन्ट कम्फर्टेबल, तुम्हाला प्रवासामध्ये पण बरं पडतं, स्ट्रेचेबल असेल तर. हे पण कॉम्बिनेशन छान आहे बघा, लाईट कलर आहे. म्हणजे जो टॉप मी आता दाखवला तुम्हाला त्याच्यावर पण व्हाईट आहे, तर हा ग्रे कलर मध्ये त्याच्यावर छान कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन होतं. अजून एक आहे, लास्ट डे होता दुबई मधला, तर तिथे मी हा ड्रेस घातला होता. तर हा मी मिंत्रावरनं घेतलेला आहे, मला एक्झॅक्ट प्राइस नाही आठवते आता, पण मे बी 1000 ते 1500च्याच रेंज मध्ये आहे. कारण ह्याच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह असे ड्रेसेस मी घेत नाही, कारण आपण फार रेअरली घालतो. हे बघा, हा तर हा पूर्ण नी लेंथ पर्यंत आहे, म्हणजे नी लेंथ पण नाही म्हणता येणार, फ्लोअर लेंथ पर्यंत आहे, एकदम फ्लोअरला टच होतो असा. कारण माझी हाईट आहे 5'4", तर माझ्या हाईटला पण तो फ्लोअरला टच होतो. तर मिंत्रावर तुम्हाला असं छान एलिगंट एकदम सिम्पल ब्लॅक मध्ये आणि बेबी पिंक कलर मध्ये त्याच्यावर नॉट्स अशी लेस वगैरे आहे. आणि हा मी खूप वेळा घातला ऍक्च्युली. आणि हा पण स्ट्रेचेबल आहे, मध्ये असं त्याचं स्ट्रेचचे बेल्ट आहेत, हे बघा. आणि मी तुम्हाला खालचा पार्ट दाखवते. आणि ह्याच्यामध्ये अस्तर पण आहे, तर अस्तर तुमचं नी लेंथ पर्यंतच आहे. आणि त्याच्यानंतर हा जो कलरफुल पार्ट दिसतोय तुम्हाला, म्हणजे पिंक मध्ये, ब्लॅक मध्ये, परत ऑरेंज मध्ये ह्या जे स्ट्रॅप्स दिसतात, इथून खाली खाली अस्तर नाहीये, ते पूर्ण छान असं घातल्यानंतर फ्लेअर दिसतो तुम्हाला. आता हे सर्व जे मी ड्रेस घातले, तर हे ड्रेस घालताना आपले नॉर्मल इनर्स त्याच्यामध्ये वापरायचे नसतात. आता जेव्हा आपण वेस्टर्न ड्रेसेस घालतो, म्हणजे टॉप असेल किंवा वेस्टर्न ड्रेस म्हणजे जीन्स टॉप असेल, पण त्याच्यामध्ये फॅन्सी असेल, तर नॉर्मल इनर्स त्याच्यामध्ये घालून जमत नाही. तर त्याच्यामध्ये मी जे ड्रेसेस घातले होते, तर त्याच्यामध्ये मी असं स्ट्रॅपलेस ब्रा वापरल्या होत्या. तर ह्या तुम्हाला कोणत्याही जॉकीच्या शॉपमध्ये किंवा बाकीच्याही इनर्सच्या शॉपमध्ये मिळून जातील. तर ह्या एकदम महाग असतात ऍक्च्युली, 1,500-2 हजाराच्या रेंजमध्ये, पण तुम्हाला एकदम कम्फर्टेबल बसतात. हे बघा, असं तुम्ही बेल्ट लावून अशा स्ट्रॅपलेस ब्रा वगैरे पण त्याच्या आतमधून घालू शकता, जेणेकरून तुम्हाला वरती सिंगल बेल्टचा जर तुमचा ड्रेस असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही असं घालू शकता. आणि तुम्हाला जर त्याला बेल्ट हवे असतील तर असे ट्रान्सपरंट स्ट्रॅप्स मिळतात शॉपमध्ये,
120 ते 150 रुपयांना असे थोडे मजबूत मध्येच घ्यायचे, जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येणार. असे तुम्ही ह्या ब्राला असे लावून घालू शकता. आता त्यानंतर जे वेस्टर्न ड्रेस आहेत, तर त्याच्या आतमध्ये असे शेप वेअर मिळतात. मी नेहमी ऍक्च्युली डर्मावेअरचेच घेते, माझ्याकडे 3-4 आहेत. तर हे डर्मावेअरचे जे असतात तर ते एकदम कम्फर्टेबल असतात, त्याची क्वालिटी खूप चांगली असते. 750 ते 800 रुपयांमध्ये ते मिळतात. तर त्याचे वेगवेगळे शेप्स मध्ये मिळतात. तर हे जे आहे ह्याच्यामध्ये हे नी लेंथ पर्यंत हे दिसतंय छोटं, पण तेव्हा तुम्ही घालताना तर तेव्हा हे नी लेंथ पर्यंत जातं. हे टमी साठी असतं. ह्याच्यामध्ये तुमचं पोट वगैरे एकदम ड्रेसला व्यवस्थित फिटिंग येते, खराब नाही दिसत. तर तुम्ही हे नक्की घ्या जेव्हा तुम्ही वेस्टर्न ड्रेसेस घालणार. हा एक आहे माझ्याकडे. अजून हा एक आहे असा ह्या शेपमध्ये, म्हणजे अकॉर्डिंग टू तुमचा ड्रेस जसा असेल तसं तुम्ही घ्या. आणि ब्लॅक मध्ये एक आहे असं. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी माझे दुबईला जे कपडे घातलेत किंवा त्याच्यामध्ये कोणते इनर्स वापरलेत ते दाखवले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतायत, तुम्हाला आवडतायत का? जर आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वरती मी दाखवेल सबस्क्राईब बटन कसं दिसतं, तर ते सबस्क्राईब बटन प्रेस करा. तुम्हाला जे पण माझे व्हिडिओज आवडत असतील किंवा तुम्हाला अजून माझ्या चॅनलवर कोणतं कलेक्शन काय बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये नक्की